डॉक्टर रश्मी गजरे, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज नवीन रेसिपीसह आम्ही आपल्याला वेगळा पदार्थ शिकवणार आहे। 15 ऑगस्ट आपल्या जवळ आलेला आहे, स्वातंत्र्य दिन आहे। त्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आज तिरंगी करंजी शिकवणार आहोत आणि ते 3 रंग आपण बघितले असाल की आपल्या राष्ट्रध्वजाचे घेतलेले आहे। त्याचा गोड पदार्थ आपण करंजा म्हणजे आपला सण आहे, स्वातंत्र्य दिन आपला सण आहे आणि त्या सणाच्या दिवशी नक्कीच तुम्ही ह्या करंजा ट्राय करा आणि गोड आपण साजरा करूया सण। आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, 2 वाट्या आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे म्हणजे चिकटपणा येईल। आपल्याला एक त्याच्यामध्ये मीठ चवीला टाकायचं आहे। नंतर आपल्याला मोहन टाकायचं आहे। हे मोहन आपण वनस्पती तूप किंवा साजूक तुपासह किंवा रिफाईंड तेल कशाचंही आपण ते मोहन घालू शकू। आणि जेव्हा रवा, मैदा, मीठ आणि मोहन एकत्र केल्यानंतर त्याचे 3 समान भाग करायचे आहेत। पहिल्यांदा आणि 3 समान भाग केल्यानंतर 2 भाग आपल्याला एक वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवून द्यायचे वाटींमध्ये आणि पहिला भाग जो आहे तो आपल्याला व्हाईट कलरचा आहे तो भिजवून घ्यायचा आहे। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आणि दूध मिक्स करून आपण तो पांढरा भाग आपल्याला भिजवायचा आहे। त्याच्यानंतर आपण जिलेबीचा जो केशरी रंग आहे तो थोडासा पाण्यात मिक्स करून आपल्याला एक भाग भिजवायचा आहे। ग्रीन कलर, फूड कलर जे मिळतात खाण्याचे रंग असतात तो ग्रीन कलर मिक्स करून आपल्याला हा जो आहे मैदा आणि रवा भिजवून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण सारणासाठी पिठी तयार केलेली आहे। आपण ओलवलेल्या गव्हाची ही पिठी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तुपावर खमंग भाजून घेतली आहे। त्याच्यामध्ये खसखस, नंतर खोबरा किस, वेलदोडे आपण त्याच्यात घातले आणि नंतर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घातलेली आहे। आता हे सारण जे आहे ते आपण या पिठीचं करू शकतो किंवा ओल्या नारळाचं करू शकतो। फक्त ओल्या नारळाचं जास्त दिवस टिकणार नाही किंवा ड्रायफ्रुट्सचंही आपण सारण या करंज्यांमध्ये घालू शकतो। असं हे सारण आपण तयार केलं आहे। सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, पांढरी आपली एक जाड चपातीसारखं आपण लाटून घेणार आहे। याचं लाटून घे, अशा 3 आपण ह्या चपात्या जाड लाटून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक मी गरम करत ठेवलेलं आहे तूप, त्याच्यामध्ये आपण आपल्या लॅबमध्ये स्पेशल आपले देवरे सर आले आहेत टेस्टिंगसाठी। नमस्कार सर। आमच्या विद्यार्थिनींनी केलेलं तिरंगी करंजी आपण टेस्ट करावी आणि विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहनपर सांगावं की तिची टेस्ट कशी झाली आहे। 15 ऑगस्ट आपल्या जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ही करंजी केलेली आहे। घ्या सर। 15 ऑगस्टच्या निमित्ताने केलेली हो। विद्यार्थ्यांनी केली काही हो, आम्ही प्रात्यक्षिक शिकवलं आहे मी आणि विद्यार्थ्यांचाही त्याच्यात सहभाग आहे। टेस्ट मुख्य सांगा। खूप छान, कुशल अशी छान आलेली आहे ती, बढिया। थँक्यू सर। वेगळी टेस्ट आहे, आतापर्यंत अशी आपण आजमावून नाही पाहिली। विद्यार्थ्यांनी केली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन। धन्यवाद सर।